जिंतूर पोलिसांनी 2 गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ लावला शोध. आरोपी मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात. चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व 90 किलो सोयाबीन लुटणाऱ्या 2 आरोपींना जिंतूर पोलिसांनी 24 तासात अटक केली. सुनील राठोड व कृष्णा राठोड राहणार रायखेडा तालुका जिंतूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांनी काय सांगितले ते पहा. दिनांक 20/7/2026 रोजी जगदंबा वेळराव साकोली येथील स्टोअर कीपर विलास सावंत यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील 1,000 रुपये नगदी सोयाबीन 90 किलो 8,000 रुपये संशयित आरोपी त्यांनी घेऊन गेले होते. त्या संदर्भाने पोलीस स्टेशन जिंतूर येथील API लोकडे मॅडम, API चव्हाण साहेब, PSI गोंगाने जाधव यांनी तपास करून ठाण्यातील 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची ताब्यातून 1 मोटरसायकल, 90 किलो सोयाबीन आणि 1 चाकू जप्त करण्यात आलेला आहे. न्यायालयात दाखल केलं होतं. हा काल आरोपी त्यांना हजर केलं कोर्टामध्ये. त्यांना 2 दिवसाचा पिशर दिले. 2 दिवसाचा पिशर. एकूण मुद्देमाल किती सर? मुद्देमाल 8,000 रुपयाचं सोयाबीन आहे, 1 मोटरसायकल आहे आणि 1 चाकू जप्त करण्यात आला. ओके, थँक्यू. दोन्ही आरोपीकडून चोरीला गेलेले सोयाबीन, चाकू व दुचाकी पोलिसांनी जप्त करण्यात आली. दरम्यान जबरी चोरीच्या दुसऱ्या प्रकरणात चंदू चव्हाण याला सेनगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. जिंतूर पोलीस ठाण्यात आणले असून याबाबत पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांनी काय खुलासा केला ते पहा. माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल विभोदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन जिंतूर येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेला माल 3.5 लाखापैकी 2,18,000 रुपये नगदी व 1 मोबाईल असा आरोपीनामे चंदू चव्हाण याच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपीला ताब्यात घेण्यात आले. सदर कामगिरीमध्ये पोलीस स्टेशन जिंतूर येथील API श्री चव्हाण, API लोकडे मॅडम, ASI गोंगाने, सचिन जाधव आणि पोले यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे. हे गुन्हा कधी दाखल झाला होता सर? गुन्हा 20/7/2026 रोजी दाखल झाला आहे. अच्छा. आरोपीला 21 तारखेला आपण 22 तारखेला ताब्यात घेतलेलं. अच्छा, म्हणजे त्याचं लोकेशन कसं सापडलं आपलं? लोकेशन सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही लोकेशन काढून त्याच ताब्यात घेतलेलं आहे. सेनगाव तालुक्यात. अच्छा, मुठामध्ये दाखल केला का आरोपीला? नेलं होतं का? कोर्टामध्ये हजर केलं होतं. मान्य न्यायालयाने त्यास 3 दिवस पिशर दिले. आज केलं होतं का? काल हजर केलं. काल 3 दिवसाची पिशर. 3 दिवस पिशर दिले. ओके साहेब, थँक्यू. चंदू चव्हाण यांच्याकडून 2,18,500 रुपये रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आला. जिंतूर पोलिसांनी दोन्ही गुन्ह्याचा तात्काळ छडा लावल्याने पोलीस प्रशासनाच्या कारवाईचं कौतुक व अभिनंदन केले जात असल्याचे दिसून येत आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.